आता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी शीतल मेहर मॅडम, पालघर सेवा फाउंडेशनचे खजिनदार यांना मंचावर आमंत्रित करतो. हॅलो. सन्माननीय विचारपीठ, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, 1 जानेवारी 1848 हा केवळ एक दिवस नव्हता, तर स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील एक क्रांतिकारक क्षण होता. पुण्याच्या भिडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि अंधश्रद्धा, जातीभेद आणि पुरुष प्रधान व्यवस्थेला थेट आव्हान दिले. दगड, शेण आणि अपमान सहन करत सावित्रीबाई थांबल्या नाही. त्या अविरत चालत राहिल्या, शिक्षणाची ज्योत हातात घेऊन. फातिमा शेख यांच्या सोबतीने त्यांनी केवळ शाळा उघडल्या नाही, तर बहिणींनो, आपल्यासाठी स्वप्नांची दारे उघडली. सावित्रीबाई ह्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर स्त्री सक्षमीकरणाच्या एक मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांनी विधवांना न्याय, त्यांच्या मुलांना आधार, केशवपन प्रथेविरुद्ध तीव्र विरोध, सत्यशोधक समाजाचे कार्य आणि प्लेगच्या साथीच्या वेळेस रुग्णांची सेवा करत असताना आपले जीवन अर्पण केले. आणि विशेष म्हणजे ज्या काळात स्त्रियांनी शिकणं हे पाप समजलं जायचं, ज्या काळात स्त्रियांच्या हातात पुस्तकाऐवजी बंधनं दिली जायची, त्या काळात त्या नुसत्या शिकवीत नव्हत्या, तर कविताही करत होत्या, काव्य लिहत होत्या. आणि शिक्षण आणि काव्य ह्या दोन्हीच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. त्यांच्या या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि हाच विचार पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी आपण उत्सव सावित्रीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व एकत्र आलो आहोत. आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतंय की ह्या दुसऱ्या वर्षी 16 शाळांमधून एकूण 53 मुलांनी आपला प्रतिसाद नोंदवला. ही वाढती संख्या म्हणजे सावित्रीबाईंच्या विचारांची आजही गरज आणि ताकद दर्शविते. चला तर मग शिक्षण, समता आणि मानवतेची ही मशाल आपण सर्वजण एकत्र पुढे नेऊया. जय ज्योती, जय सावी. धन्यवाद.